चालताना तुमच्या मांड्या एकमेकांना घासतात का? मला बऱ्याच जणांनी विचारलेला हा प्रश्न आहे. त्याचं कारण आधी इथली चरबी वाढलेली आहे आणि मांड्यांची स्नायूंची कमतरता कमी झालेली आहे. त्याकरता सोपे अगदी एका ठिकाणी बसूनच घरीच करता येईल असे 5 आसनं आज आपण बघणार आहोत. कसे करायचे ते आपण बघणार आहोत. थोडं त्याच्यासाठी आहाराची पण जोड द्यायची. तळलेलं कमी खायचं, स्पायसी कमी खायचं, गोड कमी करायचं, कारण की एक्स्ट्रा चरबी आली आहे त्याला कमी करायचं. आणि उन्हाळ्यामध्ये हा विशेष त्रास जास्त जाणवतो कारण की आधीच गरमी असते आणि त्या मांड्या जेव्हा घासल्या जातात तिथे जखमा पण होतात. मग त्या जखमा ऊन असल्यामुळे म्हणजे गरमी असल्यामुळे त्या बऱ्या पण होत नाही आणि त्याच्यात जर आपण टाईट कपडे घातले अजून जास्त त्रास. मग अशा वेळेस थोडे सैल कपडे पण घालायचे असतात. आणि अजूनही त्याच्यावर थोडेसे घरगुती उपाय आहेत ते पण आपण बघणार आहोत की घरच्या घरीच त्याला तेलाची मालिश पण आपण करू शकतो की जेणेकरून तिथलं जे ब्लड आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे, रक्तप्रवाह आहे तो सुरळीतपणे व्हावा म्हणून थोडीशी तेलाची मालिश पण आपण त्याला करू शकतो. आधी आपण 5 आसनं बघून घेऊया. सुरुवातीला दोन्ही पाय सरळ केलेले आहेत. दोन्ही हात पोश्चरचं लक्षात ठेवायचे आणि श्वासासोबत आपल्याला प्रत्येक प्रक्रिया करायची. लांब श्वास घेत राहायचा, लांब श्वास सोडत राहायचा. बघा, एक पाय उचलला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दुसरा पाय, 1 2 3 श्वासासोबत कर, 4 5 6 7 8 9 10. आता दुसरा प्रकार बघूया. दुसऱ्या प्रकारामध्ये काय करायचं आहे, पोश्चरचंही लक्ष ठेवायचं. आपलं हे पण सरळ राहिलं पाहिजे. दोन्ही हात असे ठेवले आणि पायाला उचललं आणि आता 5 मानेपर्यंत थांबायचं आहे. 1 2 3 4 5. सावकाश. पुन्हा या पायाने 1 2 3 लांब लांब श्वास, 4 5. पुन्हा एक वेळेस करू हा प्रकार. बघा ह्याच्याने इथे बघा किती ताणले जाते. 1 2 3. ह्याचे दुसरे पण फायदे आहेत. 4 5. चरबी तर कमी होणारच, रक्तप्रवाह खूप चांगला आणि त्याच्या स्नायूंची ताकद वाढते याच्यामध्ये. 1 2 3 4 5. तिसऱ्या प्रकारामध्ये काय करायचं आहे, आपल्याला असं बटरफ्लाय करायचं. पाय जवळ आणणे आणि दोन्ही पायांना असं वर न्यायचं आहे. 1 या पद्धतीने लांब लांब श्वास, पाठीचा कणा सरळ, चेहऱ्यावर प्रसन्नता. जे पण करणार आहोत आपण हसत करायचं. 2 3. वरच्या दिशेला श्वास घेतला आणि खाली जातो तेव्हा श्वास सोडायचा. 4 5. पुन्हा एक वेळेस करूया. 1 2. बघा इथल्या स्नायूंना मजबूती येते आणि इथली चरबी कमी होण्यास. 2 3 4 5. एक एक क्रिया तुम्हाला 5-5 वेळेस हळूहळू अभ्यास वाढवा. असं नाही की तुम्हाला पहिल्या दिवशी एवढे 5 वेळेस करायचे. जर जास्त असेल तुमचा तो जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल मग एक प्रकार तुम्हाला 5 वेळेस तरी कमीत कमी करायचा आहे. चौथा प्रकार. आता दोन्ही पाय पुन्हा सरळ केले. 1 2 3 4 5 6. लांब लांब
श्वास. 7 8 9 10. आणि पाचवा जो प्रकार आहे ह्या पद्धतीने दोन्ही पाय घेतले आणि एक उशी घेतलेली आहे. तर इथे दोन्ही गुडघ्यांच्या इथे ठेवली ही अशी ठेवली आहे आणि असं प्रेस करायचं आहे तुम्हाला. 1 2 3 4 5 लांब लांब श्वास. 6 7 8 9 10. ही प्रक्रिया तुम्हाला 5 वेळेस. पाचही प्रकार जे आहे तुम्हाला कमीत कमी 5-5 वेळेस करावं लागणार आहे. तर ती चरबी कमी होण्यास मदत होते. पुन्हा आपण घरगुती जे सांगतो थोडंसं गरम पाणी प्यायचं आहे आपल्याला. सकाळी तर आपण गरम पाणी सांगितलेलंच आहे, आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. गरम पाण्याने पण ते लवकर कमी होईल. आणि एक कायाकल्प तेल पतंजलीचं पण येतं, स्किनसाठी पण खूप चांगलं आहे आणि त्याच्या जखमा होतात ते थोड्याशा लवकर बऱ्या होण्यासाठी. तर तेल लावायचं रात्री थोडंसं आणि ते तेल कोणत्या पद्धतीने, ह्या पद्धतीने त्या तेलाची थोडीशी मालिश करायची अशी खालून वर. अशी इथून जर इथपर्यंत केली तर अजूनच चांगलं. या पद्धतीने दोन्ही पायांची थोडीशी मालिश करून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि थोडंसं आहाराचं थोडंसं नियंत्रण. आणि हे जर प्रकार केले तर नक्कीच तुमचा तो जो त्रास आहे, कारण की उन्हाळ्यामध्ये बरेच जण विचारतात साधं कामाला खूप त्रास होत असतो त्यांना आणि त्याच्यामुळे उठायला बसायला बाकीच्या हालचालींना पण त्रास होतो. तर तुम्ही करून बघा, कमेंट्स करा, कळवा, नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, सगळ्यांना पोहोचवा. योगगंगा आपल्या चॅनलचं नावच यासाठी ठेवलं आहे, आपण प्रत्येकाला त्याचा फायदा झाला पाहिजे. दुसऱ्यांना पण कोणाचाही उपयोग आहे, ज्यांनाही त्रास आहे त्यांना तो उपयोग आहे व्हिडिओ. तुम्ही नक्की शेअर कराल. ओम धन्यवाद.